नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज बनवणार आहे शेवचे लाडू। तर त्यासाठी मी इथे बारीक शेवची ताटली लावून घेणार आहे सोऱ्याला। या वाटीने 3 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। पाव चमचा मीठ घ्यायचं आहे, पाव चमचा हळद घ्यायची। हळद जास्त घ्यायची नाही, कलरसाठी मी हळद घेतली आहे। ते थोडं थोडं पाणी टाकून आता बेसन पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यातल्या गाठी मोडून घ्यायच्या। या पद्धतीने बेसन पीठ असं पातळ करायचं आहे। खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही। आता तेल आपलं तापलेलं आहे, सोऱ्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे। आता तेल तापलेलं आहे, शेव टाकून घ्यायची आहे। शेव खूप कडक काढायची नाही आहे, नरम काढायची आपल्याला शेव, ज्यामुळे त्याच्यात पाक आपला मुरतो छान। आता खालून सोऱ्या पुसून घ्यायचा आहे आणि दुसरा पण घाणा आता टाकून घ्यायचा आहे। ह्याच पद्धतीने मी सर्व शेव तळून काढली आहे। नरम शेव काढली। आता मिक्सरच्या भांड्यात ही बंद चालू करून बारीक करून घ्यायची आहे। बघा किती छान अशी शेव बारीक झालेली आहे। आता मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलंय। तर पाक करून घ्यायचा आहे। दीड वाटी साखर टाकायची आहे, 1 वाटी पाणी टाकायचं आहे। आता हे छान उकळलंय, याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड टाकायची आहे। एक तारी पाक करून घ्यायचा आहे। पाक आपला तयार झालाय। आता 1 चमचा साजूक तूप टाकले। काजू बदामचे तुकडे मी करून घेतले होते, ते तळून घेतले आणि शेवमध्ये टाकलेत। पाक जो बनवून घेतला होता तो पण टाकून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता 2 चमचे साजूक तूप टाकायचे वरून। ह्या साजूक तुपामुळे इतकी छान चव येते, असं वाटतं की हे साजूक तुपातच शेव तळलेली आहे। आता 1 तासासाठी झाकण ठेवून द्यायचे। आता 1 तास झालेला आहे। आता लाडू वळून घ्यायचे आहेत। पाहिजे त्या आकारामध्ये आपण लाडू वळून घ्यायचे आहेत। मी मध्यम आकाराचे लाडू वळून घेतलेत। किती छान लाडू झालेत बघा, रसरशीत असे तयार आहेत आपले लाडू। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।